हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जनिक. सो दुपारचे वाजले 12:30 आणि किती गरमी, आणि माझ्या हातात बघा काय आहे, कोल्ड्रिंक. हा आहे गरमागरम चहा जो माझा फेवरेट आहे. आणि म्हटलं चहा पीत तुमच्याशी गप्पा माराव्यात. आणि मी एक्सायटेड आहे कारण की मला एक सांगायचं आहे. मी एक नवीन पॉडकास्ट चॅनल चालू केलं आहे ज्याचं नाव आहे टॉक शो विथ प्रीती, आणि त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे. आणि तुम्ही पण माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा, कारण की खूप इन्स्पिरेशनल मोटिवेशनल असणार आहेत माझे सगळे व्हिडिओ पॉडकास्टमधले. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गाईज, आत्ता मी चालले आहे कौलापूर एअरपोर्ट ग्राउंडवरती. आत्ता वाजले 4:30 बिकॉज आजपासून प्रेयर फेस्टिवल चालू होणार आहे 13, 14, 15. जीजस कॉल्स मिनिस्ट्रीचे डॉक्टर पॉल दिनाकरन आणि त्यांची फॅमिली आली आहे. सो खूप एन्जॉय करणार आम्ही 3 दिवस, फुल्ली धमाल. आणि मला खूप आनंद होत आहे तुमच्या सांगलीमध्ये येऊन. We are so happy to be here as a family in Maharashtra. आणि एकत्रित परिवार म्हणून महाराष्ट्रामध्ये आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. Yes, my dear friends, many of you have come expecting something new in your life. आणि आज तुम्ही एक अपेक्षा घेऊन आलेला आहात की काहीतरी नवीन तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. Have you lost all your joy? कदाचित तुम्ही तुमचा सर्व आनंद गमावला असेल. Have you lost all your peace? तुमचं शांती तुम्ही गमावली आहे का? And you are searching for something new. आणि काहीतरी नवीन तुम्ही शोधत आहात. Today, you will receive something new from the Lord Jesus. आज येशू ख्रिस्तापासून तुम्हाला काहीतरी नवीन प्राप्त होणार आहे. The Bible says in Isaiah 43:19. आणि पवित्र शास्त्र यशाया 43 आणि 19 मध्ये म्हणते, Behold, I am doing a new thing. पहा मी नवीन गोष्ट करत आहे. Now it springs forth. आणि बघा आता ते वरती येत आहे, उगवून येत आहे. Do you not perceive it? आणि जर तुम्ही त्याला स्वीकारणार, I will make a way in the wilderness. आणि त्या भूमीमध्ये मी वृक्षभूमीमध्ये पण मी मार्ग तयार करेन. And rivers in the desert. आणि मग मरुस्थळामध्ये मी पूर्ण नदींना मी तयार करणार आहे, उगम आणणार आहे. Today you may say, my life is like a wilderness. आणि आज कदाचित तुम्ही म्हणत असाल, माझं जीवन अतिशय वृक्ष आहे. There is no way for me. आणि माझ्यासाठी काही मार्ग राहिलेला नाही. I cannot see my future. आणि माझं भविष्य मला दिसून येत नाही. What do I have for my future? माझ्या भविष्यासाठी काय आहे? Everything in my life is dry like the desert. आणि माझ्या जीवनामध्ये जर आनंद म्हणाल तर एक वृक्ष गोष्टीसारखा तो आहे. The work of my hands is not prospering. आणि माझ्या हाताचं कार्य संपन्न होतच नाहीये. There is no fruit in my family life. माझ्या पारिवारिक जीवनामध्ये कोणतेही फळ येत नाहीये. I have lost everything that I have loved. आणि जे काही मला पाहिजे. I greet you all in the name of our Lord and Savior Jesus Christ. यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. You have all come here because you love Jesus. तुम्ही सर्व यासाठीच इकडे आला आहात की तुम्ही येशूवर प्रीती करता. You have not come here to see a man or a woman. एका पुरुष किंवा स्त्रीला पाहायला तुम्ही आले नाही. You have come here to see Jesus. तुम्ही येशूला पाहण्यास आले आहात. You have come here to experience Jesus. आणि येशूचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही आले You आहात. have come here to pray to Jesus. आणि येशूला प्रार्थना करण्यास तुम्ही आलेले Shall we आहात. all raise our hands आपण सर्व आपले हात and उंचावूया shout Jesus? आणि मोठ्याने येशू असं म्हणूया. Jesus. येशू असं म्हणूया. Jesus. येशू Jesus. येशू Jesus. येशू Jesus. येशू. That's how a blind man cried in the Bible. अशा प्रकारे बायबलमध्ये एक आंधळा व्यक्ती आरोळी मारत होता. When Jesus was passing by the city, जेव्हा येशू त्या शहरातून जात होता, he was begging, तो भीक मागत होता, blind, आंधळा होता. but he heard the sound of the people. पण लोकांची ती वर्दळीचा आवाज ऐकला And he said, who is going? आणि तो म्हटला, कोण जात आहे? He said, it's Jesus. ते म्हणले, येशू जात आहे. And he said, आणि तो म्हटला, it's now or never for me. आता माझ्यासाठी ही एकमेव संधी आहे. I have to hold on to मी Jesus. आता येशूचा धावा केलाच पाहिजे. Nobody else can wipe away my tears. कोणीच माझे अश्रू पुसू शकत नाही. I want him. मला त्याची गरज And आहे. he cried out, आणि मग तो आरोळी मारू लागला, Jesus, येशू have mercy on me. माझवर दया कर, Have mercy on me. माझवर दया कर. Jesus stood still
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्तब्ध राहिले. Every time you cry, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आरोळी मारता, Jesus, येशू wipe away my tears. माझे अश्रू पुसून टाक, Have mercy on me. माझ्यावर दया कर, I want to live. मला जगायचं आहे. As you cry and call his name, आणि जसं तुम्ही आरोळी मारून त्याचं नाव घेता, he stands still. मग तो स्तब्ध राहतो. And he said, bring him to me. आणि त्याने म्हटलं की त्याला माझ्याकडे आणा. When he came, आणि जेव्हा तो आला, Jesus asked him, येशूने त्याला म्हटलं, what do you want me to do? मी काय करू तुझ्यासाठी? Today he is asking you the same question. आज तुम्हालाही तो तोच प्रश्न What विचारत do you आहे. want me to do? तुमची काय इच्छा आहे मी He तुमच्यासाठी said, Lord, करावं? I want my sight. तो म्हणला, प्रभू मला माझी दृष्टी And पाहिजे. in the Bible it says, आणि बायबल मध्ये असं म्हटलं आहे, Jesus said, go, let it be according to your faith. येशूने म्हणले, जा तुझ्या विश्वासाप्रमाणे The तुला man मिळावं. was healed. तो मनुष्य बरा His झाला. eyes opened. त्याचे डोळे उघडले, New life opened. नवीन जीवन A beautiful life opened. आणि एक नवीन जीवन उघडलं The त्यासाठी. same Lord is here. आणि तोच प्रभू इकडे आहे. Your blind eyes, तुमचे अंध डोळे because of sin, आणि पापामुळे because of आणि sickness, आजारामुळे because of troubles, आणि काळजीमुळे yes, because of suffering, आणि वेदनेमुळे not knowing what is going to be my future, आम्हाला माहित नाही की आमचं भविष्य काय आहे. will open today. आज ते उघडतच आहे. As Jesus, the light of the world, as the Bible says, जसं येशू जगाचा प्रकाश, जसं बायबल म्हणतं, comes to you tonight. तो तुमच्याकडे येईल. आज Every रात्री. darkness will be taken out. प्रत्येक अंधकार तुम्हाकडून The काढला जाईल. light of the world, Jesus, will come. जगाचा प्रकाश येशू येईल And a great light will come to you. आणि एक महान उजेड तुमच्या जीवनात येईल. These 3 days, हे 3 we are दिवस going to pray and pray and pray. आम्ही प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करणार आहोत. This is Maharashtra Prayer Festival. हा महाराष्ट्र प्रार्थना महोत्सव आहे. Yes, you have many festivals. होय, पुष्कळ महोत्सव Food असतात festival, आणि अनेक महोत्सव dance festival, आणि डान्स फेस्टिवल, music festival. संगीताचा महोत्सव. But this is prayer पण festival. हा प्रार्थनेचा महोत्सव आहे. Because Jesus answers prayers. कारण येशू प्रार्थनेची उत्तर देतो. That's why you have come here. आणि म्हणूनच तुम्ही इकडे आला You आहात. have come because you believe Jesus answers आणि prayers. तुम्ही याचसाठी इकडे आला आहात कारण तुम्ही विश्वास ठेवता की येशू प्रार्थनेचं उत्तर देतो. Every one of you, तुम्ही प्रत्येक begin जण to pray now. आता प्रार्थना Begin करण्याचं to सुरू pray करा. now. प्रार्थना सुरू करा. These 3 हे days, 3 दिवस we'll be praying for different problems of the people. आणि लोकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी प्रार्थना करणार Not आहोत. just me, फक्त मीच नव्हे, but all of you together. तो आपण सर्व मिळून. Because Jesus has said, कारण येशूने असं म्हटलं आहे, if 2 of you agree together in prayer, जर तुम्हापैकी दोघे कोणी गोष्टीवर सहमत होता, I will come there. मी तिकडे येईन. I will come. मी येईन. I will walk amongst मी you तुम्हामध्ये चालेन. as your God, तुमचा देव म्हणून, as your Father, तुमचा पिता म्हणून. and I will answer. आणि मी उत्तर देईन. I will answer. मी उत्तर देईन. Yes, He is not just the God in heaven, होय, तो फक्त स्वर्गात असलेला देव नाही, He is the God of our lives. तो आमच्या जीवनाचा परमेश्वर आहे. Every time we pray together, प्रत्येक वेळी जेव्हा आपण एकत्रित येऊन प्रार्थना करतो, Jesus comes येशू येतो and He आणि says, तो म्हणतो, my children, माझ्या मुलांनो, whatever you ask in my name, the name of Jesus, I will do it. जे काही तुम्ही माझ्या नावात म्हणजे येशूच्या नावात मागाल ते मी करेन. The Bible says, देवाचं वचन म्हणतं, Jesus has said, येशूने म्हटलं आहे, whatever you ask in my name, जे काही तू माझ्या नावात I मागशील will come and do it. ते मी नक्कीच करेन. We are here to pray in the name of Jesus. आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करण्यासाठी We आलो are here आहोत. to pray together. आपण एकत्रित प्रार्थना करण्यासाठी आलो आहोत. Whatever we ask, जे काही आपण मागणार God will answer. देव नक्कीच उत्तर देईल. How many of you believe it? किती लोक विश्वास ठेवतात? Will you say, I believe? तुम्ही म्हणता का मी विश्वास I ठेवतो? believe. मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास God ठेवतो. will answer my prayer. देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर God देईल. will answer my prayer. देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल. Every one of your tears will be wiped away तुमच्या प्रत्येकाचे अश्रू पुसले जातील. as Jesus comes. जसं येशू येईल, As we pray together, जसं आपण एकत्रित प्रार्थना करू, all our sorrows will turn into joy. आमचे सर्व दुःखांचं रूपांतर आनंदात होईल. Let not your heart be troubled. तुमचं अंतकण अस्वस्थ होऊ You देऊ may have नका. carried all your burdens तुमचं सर्व ओझं तुम्ही घेतलं असेल all alone. एकट्यानेच. Now we are here to pour our burdens to Jesus. आता आपण आपली ओझी येशूकडे वाहायला आलो आहोत. Pour our suffering to Jesus. आपलं सर्व कष्ट आणि त्रास येशूला We देण्याचा don't need to carry it. आम्हाला ते उचलायची गरज नाही. Jesus said in the Bible, येशूने बायबल मध्ये म्हटलं, come to me,
माझ्याकडे या. Come to me, my children. माझ्या लेकरांनो माझ्याकडे या. Every one of you who is heavy laden, प्रत्येक जण जे फारच बोजात आहे, who is laboring, जो कष्टात आहे, come to me. माझ्याकडे. I will give you rest. मी तुला आराम देईन. I will give you rest. मी तुला आराम देईन. I will give you rest. मी तुम्हाला आराम देईन. Because he has taken all your sickness, कारण त्याने तुमचे सर्व आजार all घेतले, your sins, तुमचे सर्व पाप, all your curses, तुमचे सर्व all शाप, your family problems तुमचे सर्व पारिवारिक समस्या upon himself. स्वतःवर Your loneliness आणि तुमचा एकटेपणा upon himself त्याने स्वतःवर घेतला on आहे. the cross. त्या वधस्तंभावर, On the cross. त्या He has वधस्तंभावर. destroyed their powers on the cross through his suffering. आणि त्याच्या त्या वेदनेद्वारे त्याने ते सर्व छळ आणि कष्ट नष्ट केलेले आहे. The Bible says देवाचं वचन he म्हणतं, went through death itself for us. आमच्यासाठी तो त्या मृत्यूमधून गेला But Jesus rose up on the third day. आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी The जिवंत Bible झाला. says Jesus rose up on the third day. देव वचन आम्हाला सांगते येशू तिसऱ्या He दिवशी is तो alive. जिवंत आहे. He is तो alive जिवंत आहे to hear every one of your prayers तुमच्या प्रत्येकाच्या प्रार्थना and ऐकण्यासाठी to raise you up आणि तुम्हाला उंच from all the उचलण्यासाठी. sorrows. सर्व दुःखांमधून, All the sorrows. सर्व दुःखांमधून. Tonight he is here. आज रात्री तो इकडे आहे. Tonight he is here. आज रात्री तो इथे आहे. Let's look up to the Lord. आपण प्रभूकडे दृष्टी In a लावूया few minutes we're going to pray. आणि काही मिनिटातच आपण प्रार्थना करणार My आहोत. whole family will help you to pray. माझा पूर्ण परिवार तुम्हाला मदत करेल We प्रार्थनेत. are not miracle workers. आम्ही चमत्कार करणारे नव्हे. We have no power. आमच्याकडे ताकद नाही. We have no power to do miracles. आम्हाला चमत्कार करण्याची ताकद We are नाही. also human beings. आम्ही देखील मनुष्य आहोत. But we have come to pray along with you. पण आम्ही तुमच्या बरोबर प्रार्थना करण्यास आलो आहोत. Jesus said, if two agree, it will be done by my Father in heaven. येशूने सांगितलं जर दोघे सहमत झाले तर माझा स्वर्गीय पिता ते घडवून आणेल. My wife is going to lead the prayers for the families. आणि माझी पत्नी परिवारांसाठी प्रार्थना आपल्याला चालवणार आहे. Tomorrow we are going to pray for the families. उद्या आम्ही प्रार्थना करणार आहोत परिवारांसाठी Families to be blessed. आणि पारिवारिक आशीर्वादासाठी. Tonight we are going to pray for the young people आणि आज तरुण वर्गासाठी प्रार्थना and करणार for आहोत. everyone to be blessed. आणि प्रत्येकासाठी आशीर्वाद. My son Samuel Dinakaran is going to lead those prayers. आणि माझा पुत्र समुएल दिनकरन ते प्रार्थनेमध्ये आम्हाला चालवणार And our आहे. daughter Stella Ramola and her husband Daniel Davidson आणि माझी मुलगी स्टेला रमोला आणि तिचे पती डॅनियल डेव्हिडसन bring the presence of God into your lives देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात आणत आहे to make you pray की तुम्ही प्रार्थना कराल and for every blessing to come from Jesus. आणि प्रत्येक आशीर्वाद येशूकडून So येण्यासाठी. every night is going to be unique. म्हणून प्रत्येक रात्र एक आगळी वेगळी रात्र But आहे. by the time the meetings are over, आणि हे सभा संपायच्या अगोदरच it is our prayer ही आमची प्रार्थना आहे. that all your prayers would be answered by Jesus. तुमच्या सर्व प्रार्थनाचं उत्तर येशू देऊन टाकेल. Once again, shall we shout his name? एकदा आणखी मोठ्याने त्याचं नाव आपण घेऊया. Shall we say, आपण Jesus? म्हणूया येशू. He is the one who wipes away our tears. तो आहे जो आमचे अश्रू पुसतो. He is the one who suffered for us. तो आहे जो आमच्यासाठी त्याने He वधस्तंभाची is the one who प्रार्थना rose up. केली. आणि तो आहे जो पुन्हा उठला And he is alive. आणि तो जिवंत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. He is amongst us right now. तो आमच्यामध्ये आहे या क्षणी. Let's listen to how God brought two families out of darkness. दोन परिवारांना अंधारातून कसं बाहेर काढलं ते आपण ऐकूया. Brother Godke Vishwas. ब्रदर विश्वास घोडके. And then we will hear from Suji from Mumbai. आणि त्यानंतर सुजी मुंबईवरून त्यांचं आपण ऐकूया. Yes, the Lord has blessed them. प्रभूंनी त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. Thank you, Lord. Go ahead, brother. Tell us what God did. देवानी काय. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. What a joy it is to be in the presence of God with you here in Sangli. सांगलीमध्ये तुमच्याबरोबर प्रभूच्या उपस्थितीमध्ये असणं कितीतरी आनंदाचं आहे. Are you enjoying the Lord Jesus? प्रभू येशूचा तुम्ही आनंद घेत आहात का? My young friends, are you enjoying the Lord माझ्या Jesus? तरुण मित्रांनो, येशूचा तुम्ही आनंद घेत आहात का? Tonight, the Lord is ready to pour out His Spirit upon all flesh. आज रात्री प्रभू त्याच्या आत्म्याचा वर्षाव संपूर्ण मनुष्य मात्रांवर करण्यास तयार आहे. That's what you have come expecting from आणि Jesus. येशूपासून ह्याच अपेक्षेने तुम्ही इथे आला आहात. Tonight, He will pour His Spirit upon you, आज तो त्याचा आत्मा तुमच्यावर ओतून देण्यात येणार आहे. empower you. तुम्हाला बल युक्त करणार आहे. From tonight, we are going to shine for the Lord.
आज रात्रीपासून पुढे तुम्ही येशूसाठी चमकणार आहात He's going to make you shine in the highest realms of the nation. आणि राष्ट्राच्या उच्च पदांवर तुम्हाला तो चमकवत ठेवणार आहे. That's what the blessing of the Lord brings. आणि प्रभूचे आशीर्वाद हेच घेऊन येतात. So ask Him right from this moment. आणि या क्षणापासून त्याच्याकडे मागत राहा. Believe and love Him and ask Him. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने त्याच्याकडे मागत राहा. And He will come with all His love to fill you. आणि त्याच्या संपूर्ण प्रीतीने तुम्हाला भरून काढण्यासाठी तो तुमच्यापर्यंत येईल. If He has healed those who have reached out to Him in the Bible, can He not heal you? आणि बायबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे त्याच्याकडे आले त्यांच्याशी त्यांनी व्यवहार केला तुम्हाला तो आरोग्य देणार नाही काय? If He has poured His Holy Spirit on those who reached out to Him, can He not pour it upon you? जे त्याच्याकडे आले त्यांच्यावर जर त्यांनी पवित्र आत्मा ओतला असेल तर तो तुमच्यावर पवित्र आत्मा ओतणार नाही काय? Just enjoy Jesus. येशूचा आनंद घेत राहा. Receive Him. त्याचा स्वीकार करा. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. Shall we welcome Him one more time पुन्हा एक वार त्याचं आपण स्वागत करूया to speak to us, to bless us? की आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी त्यांनी आपल्याशी बोलावं. We love you, Lord. प्रभू तुझ्यावर प्रीती करतो. Yeshua, मेरे जीवन में यीशु आया है, मेरे दुख उठाने यीशु